नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण चिंतेमध्ये असतात. ईश्वरी अजूनही इमर्जन्सीमध्येच असते. काय होईल याचा कोणाला काहीही भरोसा नसतो. अर्णव खूप काळजीत असतो. त्याच्या डोक्यात सतत विचार सुरू असतात. जर ईश्वरीला काय झालं तर मी काय करू, या गोष्टीत त्याचं मन अगदी चिंतित झालेलं असतं. तेवढ्यातच आकाश आणि नम्रता तिथे येतात. त्यांच्या लक्षात येतं की जेव्हापासून हे सगळं घडलंय, अर्णवने काहीच खाल्लेलं नाहीये. तो तिथेच तसाच शांत विचार करत बसलेला असतो. त्यावेळेला मग नम्रता येते आणि त्याला म्हणते की जिजू, हे घ्या, कॉफी पिऊन घ्या. पण आकाश हा त्याला आवाज देतो की दादा, तुझं लक्ष कुठे? तेव्हा तो म्हणायला लागतो की हो बोला, काय झालं? नमो म्हणते की जिजू, कालपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये. प्लीज ही कॉफी तरी निदान पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्याच विचारांमध्ये आहात तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की नको नम्रता, नको, राहू दे. जोपर्यंत ईश्वरी शुद्धीवर येणार नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाहीये. तेव्हा नम्रता म्हणते की सर, पण हे सगळं इतकं. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट, जाऊ दे ते सगळं, मला माहिती आहे. तेव्हा नम्रता म्हणते की जर जिजू तुम्हीच असे खचलात तर आम्ही सगळे काय करणार आहोत? खरं तर तुमच्याकडे तुम्ही पॉझिटिव्ह असता असं बघून आम्ही सगळेजण निश्चित असतो. परंतु आज आज काय करायचं आम्ही? सगळेजण असेच आहोत आम्ही. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की काळजी करू नको नम्रता. सगळेजण पॉझिटिव्हच राहूया आपण. काहीच होणार नाहीये मिस इंदोरला. सगळं काही ऑल राईट असणार आहे. शी विल बी परफेक्टली फाईन. बरं, हे सगळं आहे ना, म्हणजे कॉफी वगैरे तुम्ही पिऊन घ्या. आकाश, नम्रता, काहीतरी दोघं खाऊन घ्या आणि हो, आईला पण काहीतरी दे. तिनेही काही खाल्लेलं नाहीये. तरीही अर्णव सगळ्यांचीच काळजी करत असतो. आता तो म्हणतो की ते सगळं जाऊ दे, मला सांग नम्रता, की तू तिची बहीण आहेस ना. माझ्यापेक्षा तू मिस इंदोरला जास्त ओळखतेस. त्यामुळे सांग ना, या सगळ्या सिच्युएशनमध्ये मिस इंदोरसाठी काय केलं तर तिला चांगलं वाटेल, ती लवकर शुद्धीवर येईल? असं काही आहे का जे आपल्याला करता येईल जेणेकरून मिस इंदोर लवकर बरी होईल? असं तो तिला विचारतो. त्यामुळे मग नम्रता त्याच गोष्टीत विचार करत असते. पण तो म्हणतो की ठीक आहे, आपण सगळे प्रयत्न करूया. आपण लवकर तिला बरं करायचं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून नम्रता, आकाश दोघांनाही बरं वाटतं. नंतर वल्लरी ही तिच्या गाडीत बसून असते आणि म्हणते की काय करू मी, मला ना इतका कंटाळा आला आता इथे. तेवढ्यातच एक माणूस येतो आणि मॅम तुमचं पार्सल घ्या. तिला गाडीत ते पार्सल देतो आणि मग ती म्हणते की जाऊ दे. नुसतं ना ते हॉस्पिटलमध्ये थांबून थांबून कंटाळा आला होता आणि पोटात कावळे पण ओरडायला लागले होते. चला काहीतरी खाऊन घेते, म्हणजे जरा काहीतरी पुढे या ऐश्वरीचं काय करायचं ते सुचेल मला. म्हणूनच आता ती मस्तपैकी कोक मागवते आणि सँडविच मागवून तिकडे गाडीतच हादडत बसलेली असते. तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात. अर्णव विचारतो की डॉक्टर काय झालं? डॉक्टर म्हणतात की आता ती आउट ऑफ डेंजर आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आता क्रिटिकल नाही आहे ती आणि पुढच्या 24 तासांमध्ये शुद्ध येईल तिला. हे ऐकल्यावर अर्णवला खूप बरं वाटतं. तो डॉक्टरांचेही आभार मानतो आणि इथे सुप्रिया आता लगेच देवाचा धावा करत असते आणि ती शांत होते. तर इथे आजी खूप खुश होतात आणि नंतर नम्रता आणि सुप्रिया दोघीजणी येऊन तिला मिठी मारतात. अर्णवलाही आता मामा आणि आकाश लगेच कॉंग्रॅच्युलेट करतात. सगळीजण आता खूप खुश असतात. फायनली सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं. सगळ्यांची प्रार्थना गणूबाप्पाने ऐकलेली असते आणि सगळेजण आता खूप आनंदात असतात. नंतर वल्लरी मस्तपैकी तिचं सँडविच खाऊन झाल्यानंतर कोक पीत बसलेली असते आणि स्वतःच्या जीवाला शांतता करत असते. तेवढ्यात आकाश फोन करतो, हॅलो मॉम. तेव्हा तो म्हणतो की काय रे, काय झालं? तेव्हा मग ती अगदी दचकून फोन करते, उचलते. तेव्हा तो म्हणतो की मॉम, एक आनंदाची बातमी आहे. ईश्वरी ही आता आउट ऑफ डेंजर आहे. आता हे ऐकल्यावरती काय असं जोरात ओरडते. तो म्हणतो की मॉम, अगं ईश्वरी आउट ऑफ डेंजर आहे हे सांगायला मी कॉल केला होता तुला. मग तू इतकी दचकलीस कशाला? तेव्हा ती म्हणते की नाही रे, खरं तर आनंद झाला मला. म्हणजे ही इतकी आनंदाची बातमी दिलीस ना तू, तर त्यामुळे खूप खुश झाले मी, बाकी काही नाही. असं म्हणून आता आकाश हा पटकन फोन ठेवतो. वल्लरी डोक्यालाच हात मारून घेते. बापरे, आता काय झालं? म्हणजे ही वल्लरी आता विचार करत बसते की ईश्वरी शुद्धीवर आली. आता करू काय मी? जर शुद्धीवर येऊन तिने त्या धुमाळाचं नाव घेतलं आणि त्या धुमाळाचा पाठलाग केला तर मात्र आमचं पितळ उघडं पडणार. करू काय मी आता? म्हणूनच ती लगेचच आता फोन फिरवायला सुरुवात करते. तेवढ्यातच डॉक्टर इथे थांबलेले असतात. ईश्वरी थोड्याच वेळ शुद्धीत येईल हे कळल्यावर सगळ्या जणांचे डोळे तिथेच लागलेले असतात. अर्णव हा विचार करतो की बघूया आता कधी मिस इंदोर शुद्धीवर येते. मामा म्हणतो की होईल सगळं अर्णव व्यवस्थित. डॉक्टरांनी सांगितलंय ना आपल्याला की आता लवकरच ती शुद्धीवर येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. होईल, सगळं काही व्यवस्थित होईल, असं मामा आता त्याला समजवत असतो. त्यानंतर मग अर्णव म्हणत असतो की हो मामा,
त्याचं तर टेन्शन नाही आहे. मिस इंदोर लवकरात लवकर बरं होईल आणि तसंही ती फायटर आहे. ती लवकरच बरी होईल. आता सगळ्यात चर्चा सुरू असतात रात्र झाल्यामुळे कोणी कोणी घरी जायचं त्याबद्दल. तेव्हा मग आकाश म्हणतो, की तुम्ही सगळेजण काळजी करताय खूप, सगळं काही व्यवस्थित होईल आता. तेव्हा अर्णव म्हणतो, की "आजी चल तू घरी चल." आणि आकाशला तो सांगतो, की "आजीला तू घरी सोड." आणि मामालाही म्हणतो, की "तुम्हीही घरी जा, मी इथे आहे." त्यावेळेला सुप्रियालाही तो म्हणतो, की "हे बघा, तुम्हीही घरी जा, आकाश तुम्हाला घरी सोडेल. नम्रता तुम्ही घरी जा, मी थांबतो इथे." तेव्हा सुप्रिया म्हणते, की "नाही, खरं तर माझा आता डोळ्याला डोळाच लागणार नाही आहे. मला घरी जाऊन शांतता वाटणारच नाही आहे. त्यापेक्षा मी इथेच थांबते. माझं सगळं लक्ष इथेच असेल. जोपर्यंत इशू नाही शुद्धीवर येणार आहे ना, तोपर्यंत माझ्या जीवात जीव नाही आहे. मी इथेच थांबते." तेव्हा मग सुप्रिया आणि अर्णव तिथेच थांबतात. बाकीचे सगळे घरी जातात. आता आकाश आजीला घरी घेऊन जातो. नंतर मग आकाश गेल्यानंतर नम्रताची आई म्हणजे सुप्रिया आणि अर्णव दोघंजणही तिथेच उभे असतात आणि ईश्वरीकडे बघत असतात, की कधी एकदा ईश्वरीला शुद्ध येते. तर आकाश हे सगळं बघतच असतो. अर्णव म्हणतो, की "होईल सगळं व्यवस्थित, डोंट वरी." तर इथे आता ईश्वरी ही अजूनही शुद्धीत आलेली नसते आणि अर्णवचं सगळं लक्ष तिच्याकडेच लागून असतं. तेवढ्यात सगळेजण आता हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. वल्लरी झाडाच्या मागून लपून त्यांना बघत असते. तेव्हा मग अर्णवला तिथून सोडून आल्यानंतर आकाश म्हणतो, की "डॅड, मॉम कुठे? मी तिला मगाशी कॉल केला होता. ती राहिली आहे कुठे अजून?" तेव्हा तो म्हणतो, की "थांब, मी आता तिला कॉल करतो." म्हणूनच तो कॉल करण्यासाठी पुढे येतो. तेवढ्यात तिथून वल्लरी पटकन बाजूला जाते आणि मग फोन केल्यावर ती फोन उचलत म्हणते, की "काय हो, काय झालं?" तेव्हा तो सांगतो, की "अगं, आहेस कुठे तू? किती वेळ झाला आम्ही लोक वाट पाहिली आणि आता आम्ही निघालो आहे हॉस्पिटलमधून घरी जायला." तेव्हा ती म्हणते, की "अहो, मी एका पुजाऱ्याकडे आली आहे." तेव्हा मग तो म्हणतो, की "कशासाठी?" तेव्हा ती म्हणते, की "ईश्वरी लवकर बरी व्हावी यासाठी पूजा करायची आहे." तर करायची आहे म्हणून आणखी काही विचारायचं आहे का तुम्हाला? असं म्हणून ती फोन रागात कट करते. तेव्हा मग आकाशला लगेचच तो म्हणतो, की "बघितलं का? सूर्य आज दुसरीकडे कुठेतरी उगवलं वाटतं." ती चक्क पुजाऱ्याकडे गेली ईश्वरीच्या पूजेसाठी. तेव्हा आजी खुश होते आणि म्हणते, की "जाऊ दे ना, चांगलं आहे. ती तिच्यासाठी काहीतरी करू पाहते, मग करू दे." नंतर वल्लरी सगळे हॉस्पिटलमधून निघून गेल्यानंतर तिचं प्लॅनिंग सुरू करते. तिने एका मेडिकलवाल्या माणसाकडून इंजेक्शन मागवलेलं असतं ईश्वरीला कायमचं संपवण्यासाठी आणि मग तिचं लक्ष आता त्याच गोष्टीकडे लागलेलं असतं. अर्णव हा बाहेर ICUच्या बाहेर फेऱ्या मारत असतो. घरातले सगळे निघून गेल्यानंतर तिथे अगदी शांतता पसरलेली असते आणि तेच तेच विचार डोक्यात येत असतात. त्यावेळेला मग सुप्रियाच्या देखील डोळ्यात पाणी असतं. अर्णवची ती काळजी पाहून त्याला खूपच तिला वाईट वाटत असतं. त्यानंतर मग सुप्रिया म्हणत असते, की "खरंच म्हणजे मला खूप वाईट वाटतंय. हे सगळं ना इशूने माझ्यासाठी केले. त्यांचा संसार सुरळीत व्हावा हे पण कारण आहेच. परंतु भूतकाळात माझ्या बाबतीत जे काही घडलं होतं त्याचे सगळे त्रास हे इशूला झालेत." तेव्हा मग अर्णवच्या बाजूला येऊन सुप्रिया बसते आणि म्हणते, की "हे बघा, जे काही घडलंय ना त्यामध्ये खरंच इशूची काहीही चूक नाही आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "हे बघा, तुम्ही प्लीज आता काळजी करू नका." तेव्हा सुप्रिया म्हणते, की "मला माहिती आहे यावेळेला हे बोलणं योग्य असेल की नाही मला माहीत नाही. परंतु ईश्वरी गेली होती. ती त्या बाबतीतले पुरावे शोधण्यासाठीच गेली होती. आणि तिला माहिती आहे की मी निर्दोष आहे आणि ह्या सगळ्याच्या मागे जी लोक आहेत ना त्यांना शोधण्याचा इशू खूप प्रयत्न करत होती. आणि तिला हे सगळं काही करून शोधायचंच होतं. कारण तिला माहीत होतं की आम्ही निर्दोष आहोत आणि त्यामागचे पुरावे गोळा करतानाच तिच्याबरोबर हे सगळं घडले. आणि ह्याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय की माझ्यामुळे नकळत का होईना परंतु माझ्या इशूची ही हालत झाली. माझ्यामुळे जे काही घडलंय भूतकाळात त्याचे सगळे त्रास आता माझ्या इशूला होत आहेत. याचा खूप त्रास होतोय मला आणि याच विचारांनी मला खूप असं त्रास झाल्यासारखं होतंय." तेव्हा अर्णव म्हणतो, की "हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. पण तुम्ही त्यामागे नका विचार करू आता. सगळं काही होईल व्यवस्थित. तुम्ही प्लीज स्वतःला यामध्ये गिल्टी मानून अजिबात घेऊ नका." असं सुप्रियाला तो समजावत असतो. सुप्रिया म्हणते, की "प्लीज तुम्ही ईश्वरीवरचा जो राग आहे तो बाजूला करा. हे सगळं जे काही घडले ना तिने आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटीच केले. माझ्या प्रेमापोटी मला न्याय मिळावा, माझं सत्य समोर यावं आणि तुमच्या आईला न्याय मिळावा हीच एकमेव तिची इच्छा होती. पण हे सगळं माझ्यामुळे घडलं, याचा त्रास जास्त होतोय." तेव्हा तो म्हणतो, की "हे बघा मिस इंदोरची आई, तुम्ही प्लीज अजिबात काळजी करू नका. होईल सगळं व्यवस्थित. आता डॉक्टर म्हणालेत ना क्रिटिकल नाही आहे काही. त्यामुळे तुम्ही प्लीज शांत व्हा आणि स्वतःला असा त्रास करून घेऊ नका." असं तो आता तिला समजावतो. त्यानंतर मग सुप्रियाला तो म्हणतो, की "ठीक आहे, चला तुम्ही काहीही खाल्लेलं नाही आहे. आपण थोडं थोडं खाऊन घेऊया.
असं म्हणून सुप्रियाला तो तिथून घेऊन जातो. ईश्वरी अजूनही बेशुद्धच असते आणि ICUमध्येच असते. आणि तेवढ्यातच आता वल्लरी ही तिच्या ICUमध्ये जाते आणि सगळं काही बघायला लागते आणि मनातच म्हणते की चला आता माझं काम आहे ते अगदी व्यवस्थित होणार आहे. ईश्वरीच्या रूममध्ये ती शिरल्यानंतर म्हणते की मी जर हे काम केलं नाही आज तर मात्र काहीही होऊ शकतं. ही ईश्वरी काहीही करू शकते. त्या धुमाळापर्यंत पोचण्याच्या आधी मला ईश्वरीला कायमचं तोंड तिचं बंद केलं पाहिजे. म्हणूनच वल्लरी ही तिच्या हातामध्ये जे इंजेक्शन असतं ते पकडते. ईश्वरी अजूनही बेशुद्धच असते. मनातच वल्लरी म्हणत असते की तुला काय माहिती आहे हे जे काही सगळं चालू आहे ते. तर वल्लरी आतमध्ये असताना इथेही तिचं काहीतरी फोटोशूट होतच असतं. म्हणजे तिचा व्हिडिओ शूट होत असतो. तर हे सगळं वल्लरीच्या बाबतीत कोण करत असेल हे सगळं अजूनही पडद्यातच आहे. परंतु नक्की काय घडतंय हे पुढे आपण पाहूया. तर वल्लरी ही हे सगळं करत असताना इंजेक्शन ती तयार करत असते. तेवढ्यातच हे सगळं तयार करत असताना तिच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू असतात. हे इंजेक्शन एकदा की हिला दिलं की ही कायमची संपवायची, हिची वाट लावून टाकायची असं वल्लरी आता ठरवत असते. त्यामुळे ईश्वरी अजूनही बेशुद्ध असतानाच ईश्वरीला जी काही सलाईन लावलेली असते त्या सलाईनला ती ते इंजेक्शन म्हणजेच त्या सलाईनमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर ईश्वरी कायमची संपणार असते. तेवढ्यातच आता बाहेरून म्हणजेच ICUच्या दरवाजाच्या बाहेर काहीतरी कुजबूज होत असते. वल्लरीचं लक्ष तिकडे जातं तेव्हा डॉक्टरांसोबत सुप्रिया बोलत असते. आता सुप्रिया ही बोलत असताना ती दरवाजावर जवळ येताच वल्लरी घाबरते आणि मग म्हणते की बापरे, आता ही सुप्रिया मध्येच इथे कशाला तडमडली, ही तर बाजूला निघून गेली होती ना. मग वल्लरी ही म्हणते की जाऊ दे तेवढ्यातच इंजेक्शन मी देऊन घेते. परंतु तिच्या लक्षात येतं की सुप्रिया ही या दरवाजाजवळ आतमध्ये यायला बघत आहे म्हणजेच ईश्वरीजवळ. म्हणूनच ती पुन्हा घाबरते आणि ते इंजेक्शन ती स्ट्रीप असते ती तिच्या खालून हातात पडून जाते आणि ती काचेची असल्यामुळे बाटलीही फुटून जाते आणि सगळं काही तिथेच पडतं. आता मी काय करू, या सुप्रियाने जर मला इथे बघितलं ना तर सगळी बोंबाबोंब होऊन जाईल. मग मी करू काय असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेवढ्यातच आता तिथे डॉक्टरांचं ॲप्रॉन असतं. डॉक्टरांचं ते सगळे कपडे असतात ते ग्रीन कलरचे ती घालते आणि चेक करायला बघत असते. सुप्रिया तेवढ्यातच आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्यानंतर ती मुद्दामच ईश्वरीला चेक करत आहे, तिच्या हाताच्या नाड्या वगैरे चेक करत आहे असं चित्र ती उभं करते. आता सुप्रिया आतमध्ये आल्यानंतर तिला जरासा संशय येतो, हे सगळं काय सुरू आहे, पण ती ते सगळं बघत असते. नंतर मग आता सुप्रिया बघते आणि विचार करते की नक्की ईश्वरीची म्हणजे कसली टेस्ट सुरू आहे, या कोण डॉक्टर आहेत, आत्तापर्यंत तर मी बघितल्या नव्हत्या. तिच्या डोक्यात विचार येत असतो. वल्लरी म्हणते की ह्या एकदम ओके आहेत, म्हणजे मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे त्यामुळे तर झोपतील, आता आराम करू दे त्यांना, असं म्हणून तिथून ती मुद्दामच निघून जाते. तेवढ्यातच सुप्रिया आणि अर्णव दोघंजणही तिथेच असतात. मग सुप्रिया म्हणते की अर्णव आता ती व्यवस्थित आहे आणि आपण इथे थांबूया, म्हणजे मी बाहेर आहे, तुम्ही वाटल्यास तर ईश्वरीसोबत थांबा. आता अर्णव म्हणतो की ओके आणि तो ईश्वरीच्या तिथेच बाजूला असतो. ईश्वरी कधी शुद्धीवर येते याची तो वाट पाहत असतो आणि म्हणतो की मिस इंदौर, मला खरंच खूप आठवण येते तुझ्या त्या बडबडीची आणि कधी लवकर एकदा बरी होशील ना असं झालं आहे मला. डॉक्टरांनी सांगितलं आहे की तू आउट ऑफ डेंजर आहेस, त्यामुळे आमचं जरासं टेन्शन कमी झालं आहे. असं आमच्या प्रार्थनांनी बघ कसं यश मिळवलं आहे तुझ्यासाठी. पण तू प्लीज उठ ना, लवकर उठ मिस इंदौर, आम्ही तुझी सगळीजणं खूप वाट पाहतोय प्लीज, असं म्हणून आता तो डॉक्टरांच्या म्हणजेच विचारांमध्येच असतो सगळा. ईश्वरीचा हात त्याने हाती धरलेला असतो. तर ईश्वरीच्या आता दुसऱ्या हाताची त्यामुळे हालचाल व्हायला लागते आणि तेवढ्यातच अर्णव हा बघायला लागतो. तर ईश्वरीचा हात हलत असतो आणि ती अर्णवला अर्णव सर असा आवाज देत असते आणि ती अर्णव सर असं हळूहळू आवाजात त्याला आवाज देते. तेवढ्यातच आता तिला सगळं काही आठवायला लागतं. कशाप्रकारे तिला त्या गुंडाने मारलेलं होतं, तिच्या डोक्यात जोरात लागलेलं होतं, या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात. त्यामुळे ती त्याच विचारांमध्ये असते. अर्णव सर असं बोलत असते. तेव्हा अर्णव घाबरून उठतो. मिस इंदौर, काय होतंय तुला, तू ठीक आहेस ना, असं म्हणून तो तिला उठवत असतो. त्यावेळेला मग ईश्वरी आता पुन्हा बेशुद्ध पडत असते आणि ती हाताची हालचाल करण्याचा प्रयत्न करते, पण तिचे डोळे पुन्हा आता बंद होत असतात. तेव्हा अर्णव समोरचे सगळे जे काही रिपोर्ट्स असतात ते सगळं बघतो आणि ते पाहिल्यानंतर त्याला धक्का बसतो, कारण एक स्ट्रेट लाईन त्यावर मॉनिटरवर आलेली असते. मग तो घाबरतो आणि डॉक्टर, सिस्टर लवकर या असं ओरडत येतो. तेव्हा मग सिस्टर धावत येते आणि म्हणते, एक मिनिट, मला जरा पेशंटला चेक करू दे. सिस्टर येऊन तिला चेक करायला लागते. नंतर इथे उदयकांतला लगेचच वल्लरी फोन करते आणि
त्याला म्हणत असते की आता या माणसाचं पैशांचंच काम असणार आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ काय झालं, माझे 50 लाख रुपये कुठे आहेत वल्लरी पाटील? तेव्हा ती म्हणते की अहो तुमचे पैसे घेऊन मी कुठे पळून चालली आहे का? मला माहिती आहे तुमचे पैसे आहेत अडकलेले, मी देते तुमचे पैसे. तेव्हा तो म्हणायला लागतो की मी अगोदरच सांगितलेलं आहे तुला, माझ्याशी डबल गेम करण्याचा प्रयत्न करायचा नाही, समजलं ना? काही झालं तरीही मी तुला असं सोडणार नाही. तेव्हा मग ती म्हणायला लागते की हे बघा, मी तुम्हाला याआधीही सांगितलेलं आहे, किती काही झालं तरीही तुमचे 50 लाख रुपये मिळतील. आणि एक 50 लाखचं कसलं घेऊन बसलाय हो? ती वल्लरी, तुम्ही मी काम सांगितलेलं ते केलंत का अगोदर? मी काय सांगितलेलं तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की असं बोलायचं नाही. तुझं काम माझ्या माणसाने केलेलं आहे, समजलं? ती म्हणते की कसलं काम? ती मुलगी अजून जिवंत आहे आणि जर उघडकीस आलं ना सगळं, तर मग तुम्ही खपलात आणि मीही खपले. तेव्हा डॉक्टर सिस्टर हसायला लागते. अर्णव म्हणायला लागतो की काय झालं काय? तुम्ही हसताय कशाला? तेव्हा मग ती म्हणते की अहो हसणार नाही तर काय? तुमचं ना तुमच्या वाईफवर खूप प्रेम आहे आणि त्यासाठी तुम्हाला असं सगळं करावं लागलं, बघावं लागलं. म्हणजे काय ना, इथे काय झालं आहे की तुमच्या वाईफची ही जी हाताची नॉट आहे ना, ती निघाली आहे. मग ते जर निघालं, तर हे जे काही मॉनिटर आहे ते सगळं क्लिअरच दिसणार आहे ना, सगळं स्ट्रेट दिसणार. तुम्ही काळजी करू नका, ती एकदम ओके आहे. तुम्ही बसा इथे. आता अर्णवकडे बघून सुप्रिया पण हसत असते. कारण ईश्वरीवरती त्याचं खूप प्रेम असतं. या सगळ्या गोष्टींवरून, छोट्या-छोट्या गोष्टींवरून अगदी व्यवस्थितपणे सिद्ध होत असतं. नंतर मग सुप्रिया त्याच्याकडे हसत-हसत म्हणते, की "बसा, तुम्ही इथे बसा, मी आहे बाहेर." ती निघून जाते आणि ईश्वरीचे डोळे हलकेसे उघडलेले असतात. अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, "मी सिंदूर, तू अगदी ओके आहेस. अजिबात काळजी करू नको. आहे आम्ही सगळेजण तुझ्यासोबत." आता अर्णवने तिचा हात धरलेला असतो, म्हणून ईश्वरीला खूपच आता बरं वाटत असतं. त्यानंतर मग अर्णव ईश्वरीकडे अगदी एकटक बघत असतो. त्याच वेळेला इथे उदयकांत हा तिला धमकी देत असतो, की "वल्लरी पाटील, खूप मोठी चूक करतेस तू माझे पैसे चुकवून, न देऊन. काय होईल तुलाही माहीत आहे ना? जिथे मी माझ्या सख्ख्या भावाला सोडलं नव्हतं गं, तिथे तुझी काय अवस्था? वल्लरी पाटील, तुला ना मी उद्ध्वस्त करून टाकेन." तेव्हा वल्लरी म्हणते, की "हे बघा, तुमचं हे जे काही ओरडणं आहे ना, हा माज आहे ना, तो तुमच्याकडेच ठेवा. मला माहिती आहे, की तुम्ही काहीही करू शकणार नाही आहेत." तेव्हा तो म्हणतो, की "हे बघ, तुला नमुना बघायचा आहे का?" तेव्हा मग ती म्हणते, की "हे बघा, तुम्हाला जे काही दाखवायचं ना ते दाखवा. परंतु एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा. जर ती ईश्वरी बरी झाली आणि तिने त्या धुमाळाचं नाव सांगितलं ना आणि त्याला पकडलं ना, तर मात्र तो तुमचं आणि माझं नाव घेईल. त्याच्यामुळे तुम्हीही अडकाल आणि मीही अडकेन. आणि हे जे सगळं काही घडलं होतं इंदोरच्या केसमध्ये, त्यामध्ये तुमचाही हात आहे हे सिद्ध होईल. आणि तुम्हाला अर्णव तर माहीतच आहे. तुम्हाला घरातून बाहेर काढलं होतं, वाड्यातून माहिती आहे ना? तसंच आता या जगातून देखील तो बाहेर काढून टाकेल तुम्हाला. त्यामुळे जरा नीटच राहा आणि याचा पैशाचा विचार करण्यापेक्षा याचा जास्त विचार करा, की स्वतःची कातडी कशी वाचवता येईल. त्याला लवकरात लवकर कसं सामोरे जाता येईल नाही याचा सगळा विचार करा. तेव्हा "वल्लरी, तुझं तोंड बंद ठेव," असं म्हणत असतानाच ती फोन कट करते आणि त्याचा राग उदयकांतला खूप येतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे अर्णव अजूनही झोपलेला असतो. ईश्वरीच्या पायाशेजारीच त्याला आता झोप लागलेली असते आणि मग तो गाढ झोपलेला असताना ईश्वरी त्याच्याकडे हसत बघत असते. नंतर मग अर्णव त्याला बघितल्यानंतर ईश्वरी गालातल्या गालातच असते आणि म्हणते, की "सर किती निरागस आणि लहान मुलासारखे गाढ झोपलेले आहेत." तेव्हा अर्णव दचकन उठतो आणि म्हणतो, की "मिसिंदोर, तू उठलेस? कधी कधी शुद्ध आली तुला?" तेव्हा ती म्हणते, की "सर, झालाय मला बराच वेळ झालाय. मी उठून तुमच्याकडे बघत होते." तेव्हा मग तो म्हणतो, की "मिसिंदोर, अगं मग मला उठवायचंस ना तू, मला आवाज द्यायचास ना." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "असं कसं उठवणार तुम्हाला मी? तुम्ही गाढ झोपलेले." मग म्हटलं, की "जाऊ दे, कशाला तुम्हाला डिस्टर्ब करायचं, म्हणून तुम्हाला मी आवाज दिला नाही. आणि तसंही अर्णव सर, मला माहिती आहे, की तुम्ही निरागस झोपलेले होतात आणि थकलेले असाल ना, म्हणूनच मग मी काय केला, AC जरासा ऑन केला. आणि तसंही पेशंट ओरडून सांगतो का उठल्यानंतर, की 'बघा, बघा, या, या, मी शुद्धीवर आली आहे, मला बघा,' असं सांगतं का कोणी? समोरचा जर काळजी घेणारा माणूस झोपला असेल, तर पेशंट काय बोलणार आहे?" तेवढ्यातच मग अर्णव म्हणतो, की "मिसिंदोर, बस, भरपूर बोलतेस हां तू. तसंही हे सगळं जर बोलशील आणि तुला वाटत असेल, की माझा राग शांत होईल, तर असं अजिबात होणार नाही आहे. हे सगळं जे काही तू केलंयस ना, ते कुठल्या किती महागात पडलंय हे तुला माहिती नाही आहे." अंजली आता सकाळी उठते आणि तेवढ्यातच आजूबाजूला बघते, तर अजूनही राकेश आलेला नसतो. ती "राजेश, राजेश" असा आवाज देत उठत असते, पण राकेश अजूनही आलेला नसतो. ती म्हणते, की "काय झालं असेल? अजून आले नाही आहेत हे, म्हणजे गेलेत तरी कुठे एवढ्या रात्रीपासून?" असं ती विचार करत असते आणि बेडवरून खाली उतरणार तेवढ्यातच समोर तिला पाल दिसते
आणि ती तिथेच बेडवर बसून राहिलेली असते आणि खूप घाबरते. तेवढ्यातच इथे राकेश मात्र मजा मारून रियाच्या बाजूला मस्तपैकी झोपलेला असतो. तेव्हा रिया देखील झोपलेली असते. आता राजेशला सकाळी जाग येते आणि तो म्हणतो की चला लवकर आता निघालं पाहिजे. म्हणूनच तो तिथून निघत असतो आणि म्हणतो की ती बावळट बायको आता फोन करेल त्याच्या अगोदर पळालं पाहिजे. आता राजेश हा उठून बसतो आणि बाजूला बघतो तर तिथे रियाने मस्तपैकी सगळ्या बोटातल्या तिच्या डायमंडच्या आणि गोल्डच्या रिंग काढून ठेवलेल्या असतात. आणि राजेश विचार करतो की ही बावळट उठायच्या अगोदर मला या रिंगवरती हात मारला पाहिजे. आणि म्हणूनच ती आता त्या रिंग बघायला चाललेला असतो आणि म्हणतो की याच्यातल्या 2-3 उचलतो, हिला कुठे समजणार आहे. आणि त्या रिंग विकण्यासाठी म्हणून तो उचलत असतो. स्वतःच्या खिशात घालण्यासाठी तेवढ्यातच त्याचा हात बाजूच्या काचेच्या ग्लासवर लागतो आणि घेत असताना तो काचेचा ग्लास खाली पडतो आणि त्याच्यावरच काचा पडलेला असताना रियाला जाग येते आणि तिचा हात त्या ग्लासवरती जातो आणि तिचा हात कापला जातो. आणि ती ओरडते, "आई गं, बघ ना बेबी मला काय झालं?" तेव्हा मग तो म्हणतो की "हे कसं झालं?" तेव्हा रिया म्हणते की "मलाच कळत नाहीये. बघ ना माझ्या हातातून किती रक्त येते." तेव्हा राकेश म्हणतो की "शांत हो, थांब आपण काहीतरी करूया." आणि तो स्वतःचा रुमाल घेऊन तिच्या हाताला लावतो. तेवढ्यातच त्याचा फोन वाजत असतो. मग तो म्हणतो की "अगं, आय एम सॉरी. ॲक्चुअली मी पाणी घ्यायला गेलो होतो. पण बघ ना काचेचा ग्लास खाली पडला आणि तुझ्याच हाताला लागलं. खरंच सॉरी, सॉरी." तेव्हा ती म्हणते की "बेबी, पण आता माझ्या हाताला बघ ना किती लागलंय." तो म्हणतो की "थांब, आपण काहीतरी करूया." तेवढ्यातच तिथून अंजलीचे कॉल येत असतात. तेव्हा ती रडत असते आणि मग राकेश म्हणतो, "आता करू तरी काय मी? मला आता टेन्शन यायला लागलंय. काय करायचं हे कळत नाहीये." म्हणूनच आता राकेश हा तिचे फोन घेण्यासाठी बाजूला जातो आणि तिला फोन घेण्यासाठी म्हणत असतो की "अंजली, अगं काय झालं?" तेव्हा ती म्हणते की "अहो, तुम्ही आहात कुठे? कधी गेलात तुम्ही?" तेव्हा तो सांगतो की "अगं, पहाटे ना 3 का 4 वाजता मला कॉल आला NGOमधून. 3 लहान मुलांना ना पळवलं आहे. त्यासाठी अर्जंटली मला बोलवून घेतलं रेस्क्यू ऑपरेशनसाठी." अंजली म्हणते की "अहो, प्लीज मला माहिती आहे की तुम्हाला हा सगळा त्रास झालेला आहे. पण तुम्ही लवकर घरी या ना. मला खूप काळजी वाटते तुझी." तेव्हा मग तो म्हणतो की "अगं, असं काय करतेस? मी दरवेळेलाच जातो ना. आता मला यावेळेला येता येणार नाही त्यामुळे प्लीज काळजी करू नकोस, मी येतो." ती म्हणते की "ते मला काही माहीत नाही. दरवेळेला मी ऐकते ना तुमचं. आता तुम्हाला यावंच लागेल." आता तो तिला तसं म्हटल्याबरोबर त्याला येणं भागच असतं. तेव्हा अंजलीला तो म्हणतो की "ठीक आहे, मी येतो मी." आणि तो रियाला समजावतो की "काळजी करू नकोस, मी लगेचच निघतो. बहिणीला अर्जंटली हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार आहे." तेव्हा असं बोलून तो तिथून निघतो. नंतर आता ईश्वरीवरती अर्णव ओरडत असतो. तिला म्हणतो की "हे सगळं करताना तुला काहीच काही ना वाटलं मी सिंदूर? अगं, तू एकटी का गेलीस तिकडे? तिथे आपण दोघंही होतो ना. तिथे तुला मी सांगितलं होतं की एकटी कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. मी तिथे होतो. तुला माझ्यासमोर कॉल आला होता आणि तू एकटीच त्या घनदाट जंगलामध्ये जायला निघालीस. पण तू जराही विचार केला नाहीस की जर तुझं काही झालं असतं तर काय केलं असतं?" तिथे तेवढ्यातच सुप्रिया पण येते आणि सुप्रिया त्यांच्याकडे बघत असते. त्यांचं बोलणं ऐकत असते. ईश्वरी शुद्धीवर आल्यामुळे तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की "हे बघ मी सिंदूर, हे बरोबर नाही आहे. तू माझी जबाबदारी होतीस आणि तू मला न सांगता अशी का निघून गेली होतीस? तू जराही विचार केलास का? तिथे किती मोठा सीन झाला असता. मी जर तिथे पोचलो नसतो तर आज आज आम्हाला काय भोगावं लागलं असतं हे कळतंय का तुला? मी तिथे पोहोचलो म्हणून त्यासाठी तू वाचलीस. पण आता हे जे काही झालंय त्याबद्दल तू काय बोलणार आहेस सांग मला?" "मी सिंदूर, तुला कळत नाहीये. तुला किती लागलाय आणि तुला डोक्याला इतका मार लागलाय. खूप काहीही होऊ शकत होतं. डॉक्टरांनी अक्षरशः आम्हाला सांगितलेलं की प्रार्थना करा. मग आम्ही काय करणार होतो सांग ना मला?" तेव्हा मग ती हसते आणि म्हणते की "अर्णव सर, मला काही होणार नाहीये." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "कसं काही होणार नाहीये तुला? काही होणार नाही असं तू बोलूच नकोस." तेव्हा मग ईश्वरी म्हणते की "सर, तुम्ही शांत व्हा." अर्णव म्हणतो की "हे बघ, मी तुझ्यावर चिडलेलो आहे. मला राग आलाय तुझा." तेव्हा तितक्यात आई आलेली तो बघतो आणि मग सुप्रियाला तो म्हणतो की "तुम्ही इथे थांबा, मी आतमध्ये जातो." त्यानंतर मग आता ईश्वरी हे आईला बघून खुश होते आणि सुप्रिया जवळ जाऊन तिला मिठीत घेते आणि म्हणते की "मला माहिती आहे इशू, तू हे सगळं माझ्यासाठी केलंस. तुला बरं वाटतंय ना?" तेव्हा मग ती म्हणते की "हो आई, मी एकदम बढिया आहे, काळजी करू नकोस." सुप्रिया आता तिला मिठी मारते. तर पुढच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की "बघ, तुझ्यासाठी बेस्ट डॉक्टर बोलवले आहेत. हे आपले न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि हे फिजिओथेरपिस्ट आहेत. तुझ्या सगळ्या तब्येतीची काळजी घेणार आहेत. त्यामुळे तू सगळे अगदी व्यवस्थित ठणठणीत व्हायचे." ईश्वरी म्हणते की "ठीक आहे. बाकीचे डॉक्टरांचं ठीक आहे. ते न्यूरोलॉजिस्ट आहेत, हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत. पण माझ्या हार्टचं काय? माझ्या हार्टचे कोण डॉक्टर आहेत? त्याची काळजी कोण घेणार आहे?" असं म्हटल्याबरोबर ईश्वरी आता अर्णवकडे बघते
आणि तो म्हणतो की व्हॉट हार्ट. तेव्हा ईश्वरी म्हणते की शी बाबा, तुम्हाला ना तर काहीच समजतच नाही, जाऊ द्या. असं म्हणून ती चिडून आता तिथेच बेडवर झोपलेली असते. आणि ती झोपलेली असताना आता अर्णवला कळतं की ईश्वरीला नक्की काय हवं आहे. तेव्हा अर्णवने ईश्वरीच्या हार्टची ट्रीटमेंट करण्यासाठी, तिला खुश करण्यासाठी मस्तपैकी तिथे ICU सजवलेली असते. आणि सगळे काही डेकोरेशन केल्यामुळे आता तिला खूप आनंद झालेला असतो. आणि त्याच सगळीकडे हार्टशेपने मस्तपैकी डेकोरेशन केल्यावरती ईश्वरी उठून बघते तर तिला आनंद होतो. अर्णव येतो आणि म्हणतो की माझ्या मिस इंदोरच्या हार्टचं करण्यासाठी, म्हणजे खुश करण्यासाठी हे सगळं. आता तिच्यासाठी हा स्पेशल केक, तिला तो आता केक भरवतो आणि तिच्या सगळ्या आवडीचं चाटचं इंदोरी सगळं त्याने आणलेलं असतं आणि तिला तो समोर करतो आणि म्हणतो की माझ्यासाठी आजच स्पेशल डे आहे, व्हॅलेंटाईन डे, माझ्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीसाठी, जिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे, असं म्हणून तो तिला आता तो केक भरवतो. पुढे आता ईश्वरीचं आणि अर्णवची लव्ह स्टोरी कशी रंगणार, पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.